नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी चिकन बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप साधी सिंपल रेसिपी आहे फ्रेंड्स, आणि खूप कमी वेळात बनते आणि खूप झटपट अशा पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। बिर्याणी तयार झाली तर ती अशा पद्धतीने डिशमध्ये काढल्यावर दिसेल। पण जर तुम्हाला पूर्ण पद्धतीने राईसला जर मसाला आपला लागला जाईल असा वाटत असेल आणि सर्व मसाला राईसला छान प्रकारे लागला की त्याचा कलर देखील चेंज होतो। म्हणूनच जर आपल्याला एकत्र करायचं असेल तर ते आपण एका कढईमध्ये सेपरेटली घेऊन ते आपण गरम करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही की याचा कलर चेंज होईल आणि अशा पद्धतीने बिर्याणी दिसेल। जर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिकन। नंतर आपण त्यावरती हळद ॲड करायची आहे। 2 चमचे हळद ॲड केलेली आहे। हळद ॲड करून झाल्यानंतर आपण आपल्याला हवे त्या प्रमाणात चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। 2 चमचे मी मीठ ॲड केलेले आहे। हळद घेतलेले आहे त्याच प्रमाणात मी मीठ ॲड केलेलं आहे। तिखट तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता। मी 3 चमचे तिखट ॲड केलेले आहे। नंतर आपण त्यावरती बिर्याणी मसाला, मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे। आलं लसूण पेस्ट वेगळी न करता मी यामध्ये आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर ही पेस्ट आपण चिकनला लावून घेणार आहोत। तर यामध्ये आपण तिखट पावडर देखील ॲड केलेली होती तिखटपणा येण्यासाठी, त्याने कलर देखील छान येतो बिर्याणीला। तर याच प्रमाणात मी मिरच्या देखील घेतलेल्या आहेत बारीक करून मिक्सरला। नंतर आपण त्यावरती दही ॲड करायची आहे। दही आपल्याला एक बाउल वाटी, मोठी वाटी आपण ॲड केलेली आहे दही। नंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। दही अगदी आंबट अशी नको आहे, आपल्याला फ्रेश दही हवी आहे। तर हे सर्व आपण चिकनला चांगल्या पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनला सर्व मसाला लागला जाईल। तर खूप छान प्रकारे मसाला आपला लावून झालेला आहे, चिकनला एकत्र करून झालेला आहे। नंतर आपण हे सर्व बघू शकता की एकत्र झाल्यानंतर मसाला लागल्यानंतर चिकन कशा प्रकारे दिसत आहे। सर्व मसाला एकत्र करून झाला की नंतर आपण मॅरिनेट करण्यासाठी चिकन बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करून घेऊ बिर्याणीची। एका पातेल्यामध्ये आपण तांदूळ घ्यायचे आहे, बासमती राईस घ्यायचा आहे। मी 1 किलोला थोडासाच राईस कमी घेतलेला आहे। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे। तर आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत। 2 ते 3 तांबे आपण पाणी घेतलेलं आहे। गॅस देखील आपला चालूच आहे। तर पाणी हळूहळू गरम होईल तोपर्यंतच आपण त्यामध्ये तमालपत्र ॲड करायचं आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची। नंतर आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। घरातील साजूक तूप 1 चमचा आपण ॲड केलेला आहे पाण्यामध्ये। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले साईडला ठेवलेले तांदूळ जे आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करूयात। मीठ ॲड करून झाले की नंतर एकदा आपण हलवून घ्यायचं आहे। त्याला उकळी आली की आपण त्यावरती झाकण लावून ठेवून देऊ भातावरती। आपण भात पूर्ण शिजवूनच घ्यायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे 3 चमचे। नंतर आपण त्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि बडा मफल हे सर्व ॲड करायचं आहे आणि त्याची फोडणी द्यायची आहे। आपण यामध्ये थोडा आपण हिंग देखील ॲड करू शकता। नंतर आपण लांबडा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे।
कांदा आपण अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे. तो कांदा आपण एकत्र करून चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, तर काही जण कांदा अगदी छान प्रकारे फ्राय करून घेतात. तर अशा प्रकारे आपला कांद्याचा कलर आला पाहिजे. कांद्याचा कलर हळूहळू चेंज होताना आपल्याला दिसत आहे. तर कांदा खूप छान प्रकारे आपला फ्राय झालेला आपल्याला दिसत आहे. त्याला ब्राऊन असा कलर आलेला आहे. खूप छान प्रकारे कांदा आपला भाजून तयार झालेला आहे. आपण कांदा वेगळा असा काढायचा नाहीये, तर त्यामध्येच आपण चिकन ॲड करून घ्यायचे आहे. जे मॅरिनेट केलेले चिकन होतं ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. कांदा आपण कुरकुरीत असा तळून घेतलेला नाहीये, जो सेपरेटली काही जण काय करतात की बिर्याणीमध्ये ॲड करतात. तर मी तसं न करता डायरेक्ट अशा पद्धतीने कांदा भाजून घेतला आहे आणि आपण त्यामध्येच चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर आपण आता यावरती झाकण लावून ठेवून देऊ. चिकन शिजण्यासाठी आपण ठेवून देऊ. एक 10 ते 15 मिनटं चिकन शिजण्यासाठी लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर 10 ते 15 मिनटात आपले चिकन शिजून छान प्रकारे तयार होईल. बघू शकताय खूप छान प्रकारे आपलं चिकन शिजलं गेलेलं आहे, तयार झालेलं आहे शिजून. कलर देखील खूप छान आलेला आहे चिकनला. तर हे सर्व आपला मसाला घालून झालेला आहे. चिकन तयार झालेलं आहे, खूप छान प्रकारे शिजलं देखील आहे. आणि आपण भात शिजत टाकलेला होता, तो देखील भात अगदी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे. मी यामधील पाणी अजिबात काढलेलं नाही आहे आणि तोच राईस जो आहे तो अगदी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे, तयार करून घेतलेला आहे. बरेच जण जे भाताचं पाणी असतं ते काढून टाकतात, पण मी तसं न करता भात अगदी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे. तर हा जो राईस आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एका बाउलमध्ये आपण मोठ्या बाउलमध्ये राईस काढून घेतलेला आहे आणि थोडासाच खाली जो भाग आहे त्यामध्ये आपण राईस ठेवलेला आहे आणि जे चिकन आहे आपलं शिजलेलं ते एका डिशमध्ये घेतलेलं आहे. ते चिकन आपण त्या राईसच्या वरती ॲड करायचं आहे, जेणेकरून चिकनचा एक आणि भाताचा एक अशा पद्धतीने थर लागला जाईल. नंतर आपण त्यामध्ये थोडासा राईस ॲड करायचा आहे. परत जो राईस आपण साईडला ठेवला आहे त्यामधीलच राईस आपण ॲड करायचा आहे. नंतर परत आपण त्यावरती चिकनचा थर लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने चिकन अगदी चांगल्या प्रकारे भातावरती पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो खालपर्यंत जाईल, भाताला देखील लागला जाईल आणि चिकन एका ठिकाणी न राहता सर्व बाजूनी पसरले जाईल. जेव्हा आपण बिर्याणी काढू तेव्हा प्रत्येक राईसमध्ये आपल्याला चिकनचे पीस येतील. नंतर आपण टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. टोमॅटो देखील आपण अशा पद्धतीने लांबडा लांबडा चिरलेला आहे, तो देखील आपण त्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. नंतर त्यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे बारीक चिरलेली. नंतर आपण परत त्यावरती भाताचा एक थर लावून घ्यायचा आहे, जो शेवटचा राहिलेलाच आहे बाउलमध्ये, तो आपण त्यावरती ॲड करून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. भाताचा थर तयार झाला की त्यावरती आपण बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे. एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे, तो मी ॲड केलेला आहे, पसरवून टाकलेला आहे अशा पद्धतीने. नंतर थोडासा चिकनचा रसा जो आहे, रसाच म्हणजे आपण जे चिकन बनवलेलं होतं त्यामध्ये जो मसाला राहिला होता तो मसाला आपण त्यावरती ॲड केलेला आहे. नंतर त्यावरती परत आपण टोमॅटो ॲड करायचे आहे. टोमॅटो अशा पद्धतीने शिजले गेले बिर्याणीमध्ये की खूप छान आणि टेस्टी लागतात. टोमॅटो अशा पद्धतीने पसरून झाले की त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, पूर्ण पसरवून घ्यायची आहे. नंतर आपण चारही बाजूनी म्हणजेच जे आपलं पातेलं आहे त्या पातेल्याला चारही बाजूनी अशा पद्धतीने आपण तूप लावून घ्यायचे आहे, खालीपर्यंत जाईल अशा पद्धतीने तूप सोडायचे आहे त्यामध्ये. तर खूप छान प्रकारे आपली बिर्याणी
सेट झालेली आहे. नंतर आपण या भांड्यावरती 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून जे सर्व मसाला आहे तो राईसला लागला जाईल आणि खूप छान प्रकारे बिर्याणी मिक्स होईल आणि भात अगदी चांगल्या प्रकारे तयार होईल. चिकन देखील शिजून तयार होईल. त्यावरती आपण काहीतरी अशी जड वस्तू ठेवून द्यायची आहे, जेणेकरून खूप छान प्रकारे त्याला दाब बसला जाईल आणि आतले जे चिकन आणि राईस आहे ते खूप छान प्रकारे शिजलं जाईल. बिर्याणीच्या पातेल्याखाली आपण एक तवा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून बिर्याणी आहे ती पातेल्याला लागली नाही जाणार, करपलं नाही जाणार आणि भात देखील कडक अशा पद्धतीने नाही होणार. तर फ्रेंड्स 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि खूप छान प्रकारे बिर्याणी आपली तयार झालेली आहे. बघू शकता खूप छान प्रकारे वाफा येत आहेत आणि मला वाटतं की चिकन आणि राईस एकत्र झालेला आहे, चांगल्या प्रकारे मसाला त्याला लागलेला आहे. तर बिर्याणी आपली चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे फ्रेंड्स. खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि खूप छान प्रकारे झालेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर सर्व एकत्र करण्यासाठी तुम्ही एका कढईमध्ये सेपरेटली ते काढून घेऊ शकता, जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण राईसला लागला जाईल आणि व्हाईट असा राईस राहणार नाही. तर मी असं देखील केलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला राईस तयार होईल आणि मसाला देखील लागला जाण्यासाठी आपल्याला जर पाहिजे असेल तर तुम्ही सेपरेटली कढईमध्ये ते गरम करू शकता आणि एकत्र करून घेऊ शकता. तर एका आपण डिशमध्ये काढून घेऊयात बिर्याणी. खूप छान कलर आलेला आहे बिर्याणीला आणि चिकनला देखील मसाला खूप छान प्रकारे लागला आहे आणि चिकन देखील खूप छान प्रकारे शिजलं केलेलं आहे. तर लास्टला बघा मी ते सर्व एकत्र देखील केलेलं आहे आणि त्याचा कलर देखील खूप छान प्रकारे चेंज होतो. तर ते देखील तुम्ही बघू शकताय लास्टला, जेव्हा आपण एका कढईमध्ये ते सेपरेटली गरम करू, एकत्र करून घेऊ, तेव्हा त्याचा चेंज होतो कलर. तर फ्रेंड्स माझी ही चिकन बिर्याणीची रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.